नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाच्या हाती आता राहुलच्या विरोधात मोठा पुरावा सापडलेला आहे आणि या मूर्ख राहुलने पुन्हा एकदा पूजाशी गैरवर्तणूक करण्याचा विचार केलेला आहे. त्याने पूजाशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. परंतु पूजा जी आहे तिला नोकरीची गरज आहे आणि राहुल सरांचं जर आपण ऐकलं नाही तर आपल्याला नोकरीवरून ते काढून टाकतील ही भीती पूजाच्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच पूजा या गोष्टीसाठी तयार होत असते. पण हे सगळं जेव्हा कलाच्या समोर येणार तेव्हा कला मात्र त्या राहुलची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अद्वैतने आता कलाच्या बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती गोष्ट कलाला सांगू नका असंही सांगितलेलं आहे, कारण कलाला ही गोष्ट आवडणार नाही. अद्वैतने तिच्या बाबांसाठी पैसे खर्च केले म्हणून तिचा स्वाभिमान दुखावला जाईल म्हणून अद्वैतने हे ठरवलेलं आहे. पण गरजेचं आहे बाबांचं ऑपरेशन करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तर आता कलाने अद्वैतसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवायला घेतलेला असतो आणि कला जी आहे ती मनापासून ती गोष्ट करत असते. मग रोहिणी म्हणते की अगं रजनी म्हणते की सगळ्यांसाठी अगं कला नाश्ता बनवून झालेला आहे. तेव्हा कला म्हणते की आमच्या काउन्सिलरने आज ना आवडीचा नाश्ता एकत्र करायला सांगितलेला आहे. तेव्हा ती म्हणते म्हणजे तुमच्या अहोंच्या आवडीचा नाश्ता बनवायचा चालू आहे. तेव्हा कला म्हणते की हो, आणि मग काउन्सिलरने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कला आहे ती अद्वैतच्या आवडीचा बदामाचा शिरा बनवत असते. आता सगळेजण तिथं असतात. आबा म्हणत असतात की काय काय चाललंय नक्की तुमच्या दोघांचं आणि कुठे गेलेत. कला म्हणते की आज एवढेच सगळे नाश्त्याला आहेत. तेव्हा नैना तिथे येऊन सांगायला सुरुवात करते की माझा नवरा ना कामासाठी आज बाहेर गेलेला आहे आणि त्याचबरोबर श्रीकांत काका पण लवकर गेलेले आहेत आणि तो खूप कामात बिझी असतो, तो असा असतो, तो तसा असतो, असं चालू झालेलं असतं. अनामिका तर इथे सगळ्यांच्या समोर खूप आनंदात वागत असते, म्हणजे कोणाला कळू नये की हिच्या मनात काय चालू आहे अशा पद्धतीनं तिचं वागणं चाललेलं असतं. सगळ्यांची सेवा करणं, कोणाला काय हवं नको पाहणं, या सगळ्या गोष्टी ती करत असते. त्यासोबतच इकडे अद्वैत जो आहे तो आता नाश्त्यासाठी आलेला असतो आणि अद्वैत जेव्हा नाश्त्यासाठी आलेला आहे तेव्हा आबा म्हणत असतात की काय मग चांदेकरा, आज तुझ्या आवडीचा नाश्ता तुला मिळणार आहे. आणि अद्वैत म्हणतो अगं खरे, तुला तर मिसळ हवी होती ना. तेव्हा कला म्हणते की माझ्या चिठ्ठीत बदामाचा शिराच होता ना, म्हणून मी शिरा बनवलेला आहे. आणि कलाच्याही डोक्यात तेच चालू असतं. शेवटी चांदेकरला त्याच्या मनाचंच करायची सवय आहे आणि त्याच्याच आवडीचा नाश्ता त्याला दिला जाणार आहे, हे सगळं चालू असतं. तेव्हा अद्वैतने कलासाठी छान प्लॅन केलेला असतो, कारण कलाला मिसळ हवी होती ही गोष्ट अद्वैतच्या चांगलीच लक्षात आलेली असते. तेव्हा रजनी म्हणत असते की बायकोने आवडीचा नाश्ता बनवलेला आहे तुझ्या, असं म्हणत रजनी बोलत असते आणि त्याच वेळी डोअरबेल वाजते आणि मग रजनी कलाला म्हणते की अगं कला, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही दोघंही बसा नाश्त्याला, मी बघते, मी वाढते सगळ्यांना बाकीच्यांना, कारण आता काउन्सिलरने टास्क दिलेला आहे दोघांनी एकत्र नाश्ता करायचा आहे. या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्यासोबतच अद्वैत आणि कला दोघंही नाश्त्यासाठी बसलेले असतात. कला शिऱ्याचा घास खाणार तेवढ्यातच रजनी तिथे गेलेली असते आणि आबा मात्र अद्वैतला म्हणत असतात की अरे पण तुझ्या बायकोला काय हवंय याचा विचार तू कुठं केलायस, म्हणजे तिला कोणती गोष्ट हवी होती, तिला कोणता नाश्ता आवडतो हे तुला माहित नाहीये का. तेव्हा लगेचच रजनी येते आणि म्हणते हो मिसळ आवडते, आणि असं म्हणत ती मिसळचं पार्सल घेऊन आलेली असते. तेव्हा कला म्हणते चांदेकर मिसळ, आणि हे सगळं जेव्हा आता तिथं समोर बसलेली सरोज पाहत असते, आपला मुलगा आनंदात आहे, त्याचा संसार व्यवस्थित चाललाय, या गोष्टीचं समाधान आज पहिल्यांदा सरोजच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. म्हणजे अद्वैत जे काय करतोय वागतोय या सगळ्या गोष्टींनी घरातलं वातावरण तर छान झालेलं असतं आणि इकडे तिला सुद्धा बरं वाटलेलं असतं. त्याच वेळी अद्वैत जो आहे तो नाश्ता कलासाठी आणलेला आहे आणि कला मात्र जाम खुश होते. कला म्हणते की खरंच म्हणजे चांदेकरने माझ्यासाठी मिसळ मागवलेली आहे, ही गोष्ट मात्र तिला खूपच आवडलेली असते. आणि मग कलाच्या प्लेटमध्ये आता ती मिसळ वाढली जात असते. कला मात्र खुश झालेली असते आणि मग ती आवडीने अगदी लहान मुलांसारखी ती मिसळ खायला सुरुवात करते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि मग ती मिसळीचा घास खाते आणि तेव्हा म्हणते की बाबांच्या हातची मिसळ खायची आठवण झाली, असं तिचं बोलणं चाललेलं असतं.
असतं. तेव्हा मात्र रजनी सगळेजण पाहत असतात, कारण एवढं सगळं आहे. पण कलाला आता बाबांच्या हातची मिसळ खायची ही गोष्ट अद्वैतला कळलेली असते. म्हणजे मिस्टर खरे यांच्या हातची मिसळ हिला खायची आहे. आणि त्यासाठी म्हणजे असं व्हायला नको की मी माझा टास्क पूर्ण केला नाही, हे सगळं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र अद्वैत ही आवडीने कलाने बनवलेला जो शिरा आहे तो शिरा खात असतो. त्यालाही छान वाटत असतं. फायनली त्याच्याही आवडीच्या गोष्टी घडत असतात. ही गोष्ट मात्र तेवढीच खरी असते. कलानेही मनापासून त्याच्या आवडीचा शिरा बनवलेला असतो आणि त्याच्यासाठी तो त्याला दिलेला असतो. पण अद्वैतनं सुद्धा आठवणीने कलासाठी मिसळ ऑर्डर केलेली असते आणि अगदी ब्रेकफास्टच्या वेळी ती मिसळ तिथं आलेली असते. आबा म्हणत असतात की खरंच मानलं पाहिजे अद्वैत तुला, खरंच तू तुझ्या बायकोच्या आवडीचा नाश्ता मागून खरंच खूप छान काम केलेलं आहे, असं आबा सांगत असतात. त्यासोबतच आबांनाही तेवढंच बरं वाटलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने झालेल्या असतात. आणि त्याचवेळी इकडे अद्वैत म्हणत असतो, म्हणजे हिला खऱ्यांच्या हातची मिसळ खायची आहे तर आता तिची इच्छा मी पूर्ण करणारच आहे, असं अद्वैतचं बोलणं चालू असतं. आणि अद्वैत भर शिरा खात असतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही ग, मला एक अर्जंट काम आहे. आणि मग ती म्हणत असते, अरे ब्रेकफास्ट तरी कर. पण अद्वैत मात्र ऐकत नाहीये. तसाच भर खातो आणि निघालेला असतो. तेव्हा मात्र इकडे कला विचार करू लागते. आणि राहुल जो आहे राहुल इकडे आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो त्या पूजाला कॉल करतो, तू का ऑफिसला आलेली नाही? म्हणजे एवढ्या घाणेरड्या पद्धतीने तो तिच्याशी वागत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की तू का आलेली नाही? तेव्हा ती म्हणते की माझ्या आईची तब्येत बरी नाहीये. तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही असली कारणं मला चालणार नाहीत. काय झालंय तुझ्या आईला? तेव्हा ती म्हणते तिचा अचानक ना BP लो झालेला होता म्हणून मी येऊ शकलेले नाही, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझी आई आजारी आहे, उद्या वर गेली म्हणून सांगशील, काहीही तुझं चाललेलं असतं, मी अजिबात ऐकून घेणार नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या पुढे बोलायच्या नाहीत आणि मी सांगितलेल्या टायमिंगला पोहोचायचं. तेव्हा राहुल म्हणतो की आता ही इथं आलेली नाही तर मी इथे थांबून काय करू? हा विचार राहुलच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि राहुल म्हणतो की चालेल, चला मी पण निघतो आता इथून, असं म्हणत राहुल जो आहे तो तिथून निघालेला असतो. बिचाऱ्या इकडे पूजाला मात्र टेन्शन आलेलं असतं. हे सगळं काय घडतंय? मी काय करते? माझ्याकडून ह्या सगळ्या चुका काय होत आहेत? मी असं वागायला नको आहे, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ती मात्र विचार करू लागलेली असते, मला जावं लागणार आहे, माझं कुटुंब माझ्यावरती डिपेंड आहे, त्यामुळं मला या सगळ्यासाठी राहुल सरांचं ऐकावंच लागणार आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे आता कलाच्या बाबांना एक कस्टमर जो असतो तो पाणी मागत असतो आणि कलाचे बाबा त्याला पाणी देत असतात. पण त्यांना काही ठीकसं दिसत नसतं आणि त्यामुळं त्यांच्याकडून ग्लासात पाणी होत नाहीऐवजी पाणी खाली सांडत असतं. तर तो जो खायला आलेला माणूस असतो तो म्हणतो की यांना दिसत नाही बहुतेक, आणि हे त्याच्या लक्षात येतं. आता बाबांना दिसत नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि तो मात्र कलाच्या बाबांकडे पाहत असतो. मिसळ खातो आणि त्यानंतर तो बरोबर मोजून 20-20च्या 3 नोटा त्यांना देतो. कलाच्या बाबांना त्या नोटा 500च्या नोटा आहेत असं दिसू लागलेलं असतं. कलाचे बाबा म्हणतात, काय काय हो हे, तुम्ही तर 500-500च्या 3 नोटा दिल्या, ह्या घ्या, ह्या 2 माघारी घ्या आणि मग बाकीचे पैसे तुम्हाला परत देतो, असं म्हणत कलाच्या बाबांनी त्यांना 400 रुपये आणि परत वरचे राहिलेले 40 रुपये असे 440 रुपये दिलेले असतात. आणि तेवढ्यातच अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो, काय चाललंय हे सगळं? म्हणजे तुम्ही आता जे काही केलं हे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा मात्र कलाच्या बाबांनी त्यांच्या बाबांकडून त्या माणसाने एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात आलेली असते. आणि अद्वैत मात्र ते म्हणतो की दाखवा तुमच्या या हातात काय आहे ते, असं म्हणत अद्वैतने त्यांच्या त्या हातातल्या नोटा पाहिलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिथे म्हणतो की हे काय चाललंय, म्हणजे तुम्ही फसवत होता, द्या ते पैसे आणि मग ते राहिलेले पण वरचे 40 रुपये द्या, असं म्हणत ते 60 रुपये मिसळीचे मिळवून दिलेले असतात. आणि प्लस कलाच्या बाबांचा 440 रुपयांचं जे नुकसान होणार असतं तेही अद्वैतने येऊन वाचवलेलं असतं. त्यासोबतच
अद्वैतनं एवढं भारी काम केलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत विचारू लागतो की काय झालंय नक्की, तुम्ही म्हणजे तुम्हाला दिसायचा प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ते सांगू लागतात की काय माहिती, सध्या ना खूप दिवसापासून असं होत आहे, त्रास होत आहे. बरं तुम्ही काय आलेला जावई बापू, असं ते विचारू लागतात. तेव्हा ते म्हणतात की तुमच्या लेकीला मिसळ खायची आठवण झाली ना, अरे रॉकेट पार्सल बनव. तेव्हा कलाच्या बाबांना इकडे अद्वैत म्हणतो किती दिवस झालं तुम्ही चेकअप करून? तेव्हा ते सांगतात की डॉक्टरांकडे जाऊन आलो होतो, ऑपरेशन सांगितलंय, ऑपरेशनचा खर्च जरा जास्त आहे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो की म्हणजे हा दृष्टीचा प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवावा लागणारच आहे. तेव्हा कलाच्या बाबांना तो म्हणू लागतो की चला जाऊया आपण डॉक्टरकडे चेकअप करून येऊया. अद्वैत असं म्हणाल्यावर ते म्हणत असतात की नाही नको, कुठं आत्ता एवढ्या सकाळच्या कामाच्या घाईत. तेव्हा अद्वैत सांगतो की अहो रॉकेट आहे की, एकदम एक्सपिरियन्स आहे, काही प्रॉब्लेम नाही होणार, सांभाळेल तो मिसळीचा स्टॉल, चला आपण जाऊया. असं म्हणत बाबा जे आहेत त्यांना घेऊन अद्वैत निघालेला असतो. आणि तेव्हा ते म्हणत असतात की कली मागं म्हणाली होती मला करूया ऑपरेशन, पण राहिलंय असं ते सांगत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो काळजी करू नका, चला होऊन जाईल सगळं व्यवस्थित. असं म्हणत अद्वैत त्यांना घेऊन आता निघालेला असतो. इकडे कला मात्र विचार करत असते. कला म्हणते काय करू, जाऊ का मी राहुलच्या रूममध्ये? चांदेकरला अजून यायला वेळ आहे आणि राहुल सकाळी गेलेला आहे, कामासाठी बाहेर गेला होता, तर तो आत्तापर्यंत यायला हवा होता, एवढा वेळ का लागतोय त्याला? हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेवढ्यातच ती म्हणते की नाही नको, रोहिणी मॅम असतील आणि नैनाताईसुद्धा असेल, त्यामुळं मला असं वाटतंय की नको जायला. हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात की ज्याचा विचारही कधीच केलेला नव्हता. हे सगळं चालू झालेलं असतं. तेवढ्यातच रोहिणी खाली येते आणि रोहिणी रजनीला म्हणते की अगं रजनी, मी जरा बाहेर जात आहे. तेव्हा मात्र माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे. मग लगेचच नैना म्हणते की मॉमीला मी पण येऊ का, माझा पण हेअर स्पा करायचा आहे, खूप दिवस झालं तो केलेला नाही, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की चालेल चल. ती म्हणते पर्स राहिली. परत तिच्या डोक्यात येतं की ठीक आहे ना, पर्स राहिले तर घ्यायची एवढी गरज काही नाही आहे, पर्स काही नाही घेतली तरी चालेल, मला कुठं पेमेंट करायचं आहे, असं नैनाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि इकडे अद्वैत मात्र कलाच्या बाबांना घेऊन डॉक्टरांकडे आलेला असतो. डॉक्टर वेगवेगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या टाकून चेक करत असतात, याने दिसतंय का, त्याने दिसतंय का. तेव्हा कलाचे बाबा सांगू लागतात की नाही, मला नाही दिसत आहे याने, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नक्की काय झालेलं आहे? तेव्हा ते सांगतात की हे बघा मिस्टर खरे, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की तुमच्या डोळ्यांना लवकरात लवकर ऑपरेशन करण्याची गरज आहे, पण तुम्ही आलाच नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की चालेल, आत्ता मला सांगा काय करायचं आहे आणि ऑपरेशनची अपॉइंटमेंट घेऊन ठेवा, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात की हो, हे काही औषधं आणि चष्मा देत आहे सध्या, हे त्यांना वापरायला सांगा आणि लवकरात लवकर ऑपरेशन करून टाकायचं आहे. आता अद्वैत म्हणतो की हो मिस्टर खरे, मला का सांगितलेलं नाहीये तुम्ही हे सगळं? एवढं मोठं घडलेलं होतं तर मला तुम्ही बोलायला हवंय ना. तेव्हा ते म्हणतात की नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता मी काय सांगतोय का, आता ही गोष्ट तुम्ही अजिबात तुमच्या मुलीला सांगू नका, म्हणजे झालं. तुमच्या मुलीला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळं तुम्ही तिला ही गोष्ट सांगू नका, असं अद्वैत त्यांना सांगत असतो. आणि मग ऑपरेशनची आता अपॉइंटमेंट त्यांनी बुक केलेली असते. दोघंही मिसळीच्या स्टॉलवर येतात आणि तेव्हा अद्वैत तिथं आलेला असतो आणि तो बोलत असतो. तेव्हा मात्र मिसळचं पार्सल, मग तो पार्सल घेतो कारण कलाला मिसळ खायची आहे म्हणून त्याने पार्सल घेण्यासाठी तर खरं तर आलेला होता. आणि आता हे सगळं मध्ये झालेलं असतं. इकडे राहुल आता घरी आलेला असतो कारण त्याने विचार केलेला असतो पूजा ऑफिसला आलेली नाहीये तर मी जायची काय, थांबायची काय गरज आहे, म्हणून त्याने लवकर पूजाला बोलवलेलं होतं. पण पूजाच आज आलेली नसते. बिचारी पूजा ह्या राहुल त्या कचाट्यात अडकत चाललेली असते आणि हा राहुल मात्र तिच्याशी गैरवर्तवणूक करत असतो. परंतु कला मात्र आता राहुलच्या रूममध्ये पोचलेली असते आणि शोधाशोध सुरू केलेली असते. कारण रोहिणी आणि नैना दोघीही गेलेले असतात, त्यामुळं कलाने विचार केलेला असतो की चला एवढी संधी मिळालेली आहे तर बघूया. आणि मग कला राहुलच्या कपाटात शोधाशोध करते. तेव्हा एका डायरीमध्ये तिला एक गोष्ट दिसते आणि त्याच्यावरून हे क्लिअर होतं, ते म्हणजे की कलाला नक्कीच आता मिळालेली असते ती माहिती. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की माडेकर, गौ आणि राहा, असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजेच गौरव, राहुल आणि माडेकर ही नावं तर लक्षात आलेली असतात, प्लस तिघांच्या सह्याही त्याच्यावरती केलेल्या असतात आणि तिथे या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात. हे कलाच्या लक्षात येतं. कला मात्र
अगदी वैतागलेली असते. म्हणजे राहुलच्या विरोधातला पुरावा तिच्या हाती तर लागलेला असतो, पण या राहुलला रंगेहात कसं पकडायचं ही गोष्ट मात्र अजूनही राहिलेलीच असते. ती गोष्ट तिच्या लक्षात आलेली नसते. तेवढ्यातच राहुल तिथे येतो आणि राहुल म्हणतो, काय करतेस तू माझ्या रूममध्ये? कलाला तो पुरावा तर मिळालेला असतो. तेव्हा कला म्हणत असते, म्हणजे हे सगळं करणारा तू आहेस, घरचा भेदी. तेव्हा राहुल म्हणत असतो की माझ्याशी अशा भाषेत नाही बोलायचं. कसं आहे माहिती आहे का, मी या घरचा नातू आहे आणि मला कोणीही अडवू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की या चिठ्ठीवरून कोणी समजेल की हे माझं आहे म्हणून? तेव्हा कला म्हणते, तुझ्या सह्या आहेत आणि आता आपल्या घरात जे वातावरण चालू आहे त्यावरून तर हे स्पष्ट होत आहे की हे सगळं करणारी व्यक्ती म्हणजे तूच आहे. काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी तूच केलेल्या आहेत ही गोष्ट मात्र नाकारता येत नाही. तेव्हा राहुल म्हणतो, असं आहे का, बरं ठीक आहे. आणि हा राहुल जो आहे तो अक्षरशः सरळ सरळ कलाला धमकी देत असतो. तिथे सोप्यावरती बसतो, दात काय इचकायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, तू आणि कसं प्रूव्ह करणार आहे सांग ना, सांग मला कसं प्रूव्ह करणार आहेस हे सगळं, आणि कशा पद्धतीने तू हे बोलणार आहेस, का, कशावरून, आता मीच बघ काय करतो. मग तो बाहेर जातो, दारातून आत येतो आणि म्हणतो, बघितलं ना. मी म्हणणार की ही बघा कला माझ्या रूममध्ये घुसलेली आहे आणि तिने माझ्या कपाटाजवळ माझं कपाट तिनं उघडलेलं आहे आणि माझ्या कपाटातील बघितलं ना काय केलंय तिनं, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. त्याचं असं म्हणणं असतं की बघितलं का काय झालंय, हिने माझ्या कपाटात चोरी करण्याचा प्रयत्न करते का, हा असला कागद माझ्या कपाटात ठेवते. बरोबर आहे, मी चांदेकर नाहीये ना, मी फडतरे आहे. मला घराच्या बाहेर काढण्यासाठी हे सगळं कारस्थान हिने केलेलं आहे. असं म्हणत राहुल रडायचं नाटक करत असतो आणि त्याची जी वागण्याची पद्धत, राहण्याची पद्धत ते पाहून कलाला तर खरं तर डोकं फिरलेलं असतं. कलाचं असं वाटत असतं तिला की त्याच्या डोक्यात दगड घातला पाहिजे. परंतु इकडे कला मात्र म्हणत असते की बाद झालं, तुझी नाटकं आहेत नाही माझ्या पुढे नाहीच चालणार, एवढं लक्षात ठेव. असं कला त्याला बोलत असते. आणि तेव्हा मात्र राहुल जो आहे तो म्हणत असतो की तू माझं काहीच करू शकत नाही, बघ. तेव्हा कला म्हणत असते की तू बघतच राहा मी काय करू शकते, घरातल्या सगळ्यांच्या समोर हे सगळं दाखवणार आहे. तेव्हा म्हणतो की कसं दाखवणार आहेस तू? आणि मग तो म्हणत असतो की मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे आणि घरातले फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेवणार आहेत. आणि हीच गोष्ट कलाला खरं तर त्रासदायक ठरत असते. तो म्हणत असतो, मी अद्वैतला सांगणार, मी आबांना सांगणार, सरोज मामीला सांगणार, माझ्या आईला सांगणार, पण तू मात्र मला पकडू शकणार नाहीस. अशा भाषेमध्ये राहुलचं बोलणं वागणं चाललेलं असतं. कलाला मात्र राग येत असतो, तिची खूप चिडचिड होत असते. तिला कळत नसतं की या माणसाशी कसं डील करू, या माणसाला कसं अडकवू, या गोष्टींचा विचार कला करत असते. परंतु कला मात्र इकडे राहुल जो आहे तो तिथं आलेला असतो, कपाटातलं सगळं साहित्य काढून फेकू लागतो आणि सगळ्यांना असं त्याला दाखवायचं आहे की या कलाने माझ्या कपाटामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं तो नाटक करत असतो. आणि तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच कला मात्र म्हणत असते की नाही, या माणसाला एक्सपोज केलं तर शांत राहणार नाही. कलाला माहिती आहे की हा नक्कीच काही ना काहीतरी पुरावे मागं सोडणार आहे. ही गोष्ट कलाला चांगलीच माहिती आहे आणि कला मात्र ते पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. काहीही झालं तरी घरातल्यांच्या समोर सर्व पुराव्यानिशी सत्य आणल्याशिवाय शांत राहणार नाही. म्हणजे एक साधी गोष्ट विचार करण्यासारखी आहे की ज्या रोहिणीला काल एवढा त्रास होत होता, डॉक्टरांना बोलवलेलं, सगळं झालेलं होतं, पण घरातला कोणीच विचार केलेला नाहीये की ती आज स्पाला कशी काय गेली. म्हणजे काल एवढं तिला बरं वाटत नव्हतं आणि आज स्पा करण्यापर्यंत. आणि राहुल का नव्हता, त्याची आई एवढी आजारी होती आणि त्याचबरोबर एवढं सगळं झालेलं होतं तरीही तिथं राहुल का आला नाही. कलाला या गोष्टींची शंका येते, पण बाकी घरातल्यांना का येत नाहीये शंका, हा प्रश्न मात्र तसाच निरुत्तरित राहतो. आणि वरून इथे राहुलचा कांगावा सुरू झालेला आहे, तुझीच मी सगळ्यांच्या समोर वाट लावणार आहे. तेव्हा कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायचं, असाच एक कागद अजून लिहून ठेव. तू माझ्यावर आळ घेतोस ना, मी हा कागद लिहून तुझ्या रूममध्ये ठेवलेला आहे, आणखी एक कागद असाच लिही आणि बघ तुला मी काय सांगते ते. मग आता 8 दिवसात या घराच्या बाहेर तुला धक्के मारत नाही काढलं तर नाव बदलून ठेवेल. असं कला त्याला बोलत असते, ठणकावून सांगत असते. आणि कला मात्र आता विचार करू लागलेली आहे की सगळे पुरावे गोळा करायचे आहेत. राहुलने तर स्वतःच्या तोंडाने हे मान्य केलेलं आहे की या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. फक्त आता पुरावे शोधायचे आहेत आणि आता हे पुरावे कसे शोधायचे हा मात्र कलाच्या पुढे खूप मोठा टास्क आहे. कारण वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. राहुल जो आहे तो खूप चालू आहे आणि तो कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू शकतो हे मात्र कलाला चांगलंच माहिती आहे.
आणि कला मात्र खरं तर वैतागलेली असते. त्यानंतर ती रूममध्ये येते आणि ती विचार करत असते. तेवढ्यातच अद्वैत हा मिसळ घेऊन आलेला असतो आणि कलाला म्हणतो की हे घे, तुझ्या बाबांच्या हातची तुझ्या आवडीची मिसळ. ते ऐकल्यानंतर कला अद्वैतला म्हणते की नाही चांदेकर, मी आत्ता वेगळ्या विचारात आहे, माझा मूड नाही आहे. म्हणजे अद्वैतनं तिच्यासाठी मिसळ आणलेली आहे, पण कलाला राहुलला रंग्यात तर पकडलेला आहे या घरामध्ये, या ऑफिसमध्ये. खरं तर कारस्थान करणारा हा राहुल आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं अशा पद्धतीनं घडत आहे ही गोष्ट मात्र समोर आलेली असते. आणि तेव्हा मात्र कला अद्वैतला सांगत असते की नाही चांदेकर, आत्ता नको आहे मला, असं म्हणत कलाने हे सगळं थांबवलेलं असतं. परंतु अद्वैत आता विचार करायला लागलेला आहे. नक्की ही कोणत्या गोष्टींचा विचार करत आहे, नक्की हिच्या डोक्यात काय चालू आहे. पण कला अद्वैतला हे कसं सांगणार आणि अद्वैत कलाची मदत कशी करणार हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.